नमस्कार, मी सीमा नकाते आतश्रीमध्ये B801 राहते. आजचं एक्झिबिशन हा माझ्या आयुष्यातला फार मोठा सुवर्ण दिवस म्हणता येईल. तर आजच्या वर्षी मी पेंटिंग शिकायला सुरुवात केली. मिनल रानडे म्हणून माझी टीचर आहे, तिच्याकडनं मी शिकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशीच मी तिला सांगितलं की मी शाळेनंतर आज पेन्सिल हातात धरते आहे आणि तिने मला पहिल्या उभ्या आडव्या रेखा कशा माझ्या इथपासून शिकवायला सुरुवात केली. आणि त्यानंतर करोना लागला. करोनाच्या काळात मी मग काय करायचं, मग थोडं पुस्तकातनं बघून काही पेंटिंग करायला सुरुवात केली. पण मला इतकी त्याची आवड लागली की मग करोना संपल्यावर हळूहळू मी पहिल्यांदा कलर पेन्सिलनी काम केलं, थोडंसं स्केचिंग करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग मी मात्र वॉटर कलर सुरुवात केली. वॉटर कलर झाले, थोडे पोस्टर कलर केलं. पण माझं रंगात खेळताना जो काही मला आनंद मिळत होता, मी म्हटलं हे कंटिन्यू करायचं. मग कॅनव्हसवर करायला सुरुवात केली आणि कॅनव्हस आणि ॲक्रेलिक ह्याच्याशी माझी फार छान मैत्री झाली. आणि त्यानंतर मी भरपूर पेंटिंग करायला सुरुवात केली. ऑफकोर्स मिनलचा सपोर्ट होता, तिचं सजेशन असायच्या. चुकलं तर ती सांगायची स्वतः खोडा. त्यामुळे मला कॅनव्हस तर सगळ्यात आवडलं ते की चुकलं तर मला ते परत रिपेअर करता येत होतं. आणि करत मी आज पुष्कळ पेंटिंग केली, 20-25 पेंटिंग कॅनव्हसवर केली. आणि मग मला असं लक्षात आलं की हे सगळ्या मैत्रिणींना असं वाटायला लागलं की तू सगळ्यांना दाखव. म्हणून मग प्रदर्शनाची कल्पना मांडली. त्याला मग मी थोडंसं राईटअप केलं की बालवाडी ते आनंदवाडी. ॲट एज ऑफ 75 मी बालवाडीला सुरुवात केली आणि आज मी आनंदवाडीत जगते आहे. म्हणजे मला इतका सगळ्या घरभर सुंदर पेंटिंग बघून आनंद मिळतो. म्हणून मी माझ्या घराचं नावच आता आनंदवाडी ठेवलं आहे. आता ह्या संबंध माझ्या प्रवासाचा तुम्ही पण थोडासा अनुभव घ्यावा असं मला वाटतं आणि त्याची भेट आणि तुमचा अभिप्राय मला कळवा. थँक्यू. What's your good name, ma'am? I'm Malvi. Okay. How do you know Shiva? My dad used to live here. We were neighbors. Oh, Yeah. that's We it. know each other since last 7 years. Okay. Yeah. And you? I'm Shailaja Mulbagar. I'm Malvi's friend. Okay. अँड माय टीम. And yeah. And then I got to know. Malvi's husband. Oh. Security guard Allah. And you, of course. Yeah, of course, Alice. The back. ही बालवाडी जेव्हा मी 2020ला मला मिनल भेटली आणि मी ड्रॉईंग शिकायला सुरुवात केली, तेव्हा ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे मी तिला सांगितलं की मला काहीही येत नाही, मी शाळेनंतर आज पेन्सिल हातात धरते. मग तिने मला अगदी अशा उभ्या आडव्या रेषा काढायला शिकवल्या. पहिलं जे माझं पेंटिंग आहे ते असं आहे अगदी, म्हणजे इथपासून सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर मला असं झालं की करोना सुरू झाला आणि बंद झालं, सगळं ठप्प झालं. मग मी त्याच्यानंतर मी माझ्या पुस्तकाची घरात होती काही चुकून कुठली आलेली, त्यातनं पेंटिंग करायला सुरुवात केली. तर ही सर्व सुरुवातीची आहेत म्हणून याला मी बालवाडी असं नाव दिलेलं आहे. बालवाडी म्हणजे ज्युनियर KG. Next stage कुठला आहे? नेक्स्ट इज माध्यमिक, प्रायमरी म्हटलं आहे. म्हणजे ज्युनियर KG आपण झालं सिनियर KG म्हणतो तसं. Okay. प्रायमरी, तर हे प्रायमरी. बघूया? हो, बघूयात नाही. या हा प्रायमरी सेक्शन, प्राथमिक. ह्याच्यामध्ये थोडंसं बऱ्यापैकी मी स्केचिंगचं केलं आहे कारण करोनामुळे सगळंच थांबलं होतं. तर ज्या पुस्तकं घरात होती त्यातनं बघून मी काही स्केचिंग केली, काही थोडंसं वारलीचं सुरू केलं. हे ह्युमन फिगर काढणं वगैरे हे सगळं प्रयत्न केला, काही जमले. पण नंतर जेव्हा मला मिनलने काही शिकवायला सुरुवात केली ह्युमन फिगर्स, तर ते मला अजिबात जमेना आणि मला आवडेना. मग माझ्या लक्षात आलं मला माणसांपेक्षा निसर्ग जास्त आवडतो आहे. कारण माणसं काढली की मी तिला म्हणायची ही बाई आहे का पुरुष आहे मला कळत नाही आहे, ही जराच वाटतोय तर नकोच. तर मला हे माणसांचं चित्र नकोच काढायला शिकव, मला तू निसर्ग शिकव. आणि त्यामुळे मी निसर्ग चित्रच काढायला जास्त सुरुवात केली आणि मला पक्षी, प्राणी, निसर्ग, लँडस्केप हे जास्त आवडायला लागलं. आणि मग मी तिला म्हटलं जेव्हा करोना संपला ती यायला लागली की मला काही पेन्सिल वगैरे करतो म्हणजे शाळेत गेल्यासारखं वाटते, नको मला रंगात खेळायचं. मग तिने मला वॉटर कलरचं शिकवायला सुरुवात केली. मग मी हळूहळू माध्यमिकमध्ये गेले. हे काय रायटिंग पण शिकलीस का? हे हां, रायटिंग म्हणजे काय झालं, तो माझा एक पहिल्यापासून मी लिखाण करतेच. Okay. मग मला असं एक लक्षात आलं की हे जे आपण सगळं करतोय त्याचं थोडक्यात जरा लिहून काढावं.
मग मी ते बालवाडी ते आनंदवाडी असा एक माझा 3 वर्षाचा प्रवास ह्याच्यावर मी लिहून काढलं ओके. आणि त्याच्या थोड्या बुकलेट करून काही हे केल्या, लोकांना वाचायला दिल्या आणि हे पण लिहून असं सगळ्यांना वाचायला देते. नेक्स्ट सेक्शन ही माध्यमिक. याच्यात थोडंसं रंगकाम म्हणजे असं म्हणजे वॉटर कलर पहिल्यांदा मी अक्षरशः 50 रुपयाची एक छोटीशी डबी आणली होती वॉटर कलरची व्हेनसमध्ये जाऊन. मला ते 50 रुपयाची आणतानाच वाटलं वा काय आपण मोठी खरेदी करतो शॉपिंग. ब्रश बीच कुठल्या नंबरचे काय किंवा असं मी सगळे कागद बिगद घेऊन आले आणि मग वॉटर कलरची सुरुवात केली. ते वॉटर कलरची पेंटिंग करायला काही की जमली आहेत काही नाही जमली. म्हणजे जशी मी म्हटल्यासारखं एक 10 केली की 2 बरी व्हायची, बाकी सगळी फ्लॉप व्हायची. पण तरी मी करत राहिले एवढंच आहे. याच्यात आता थोडं वॉटर कलर आणि हे मिक्स आहे अशी. याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे आता मला असं इतकं पेंटिंगचा नाद लागला की काहीच करायला नसेल तर घरातल्या वस्तू काय ज्या दिसेल ते रंगवायचं. तर त्याच्यातनं नाही जुनं घड्याळ पडलं होतं त्यालाही मी रंगवून थोडं नवं केलं, त्यामुळे ते लावलं आहे तिथं. नाईस, व्हेरी ब्युटिफुल. नेक्स्ट पुढला सेक्शन आहे थोडंसं हे त्याची थोडी पुढली स्टेज म्हणावं असं अगदी माध्यमिकने आणि शालांतने याच्यामध्ये दोन्ही वापरले. वॉटर कलर पण आहे जास्त, पण थोडंसं मी वर्कशॉप केलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे ऑडिओ बघता बघता काही करायला सुरुवात केली, त्यातली काही पेंटिंग आहे. पण हे करताना एक लक्षात आलं माझ्या की मला रंगांची नावंसुद्धा माहीत नाही आहेत. हां, कारण जेव्हा ते वर्कशॉप घ्यायला लागले आणि तेव्हा जे काही रंगांची नावं सांगायला लागले, हा क्रिम्झन घ्या अमुक घ्या काय प्रकार आहे हेच मला समजत नव्हतं. मग मी ते शेवटी असा चार्ट केला, त्या ह्याच्यावर चार्ट लिहून ठेवला की ह्याला रंगाला हे म्हणतात, या रंगाला हे म्हणतात असं. आणि पटकन रंगांची नावं कळत नव्हती मला. तर ते सगळं मात्र हळूहळू आत्तासुद्धा मला काही तुम्ही विचारलं तर फार असं नाही, पण आता रंग ओळखायला लागले मला. नेक्स्ट इज थोडासा शालांत. मला हे थोडासा वॉटर कलरचा कंटाळा आला, ओके. कारण वॉटर कलरमध्ये परत दुरुस्त करता येत नाही. म्हणून आम्ही थोडंसं कॅनव्हस हा काय प्रकार होता हे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली. तर मग तिला मी म्हटलं तर सुरुवातीला अक्षरशः आहे बघा छोट्या कॅनव्हसवर आणून अशी सुरुवात केली. हे पण मी 2-3 वेळा पुसून परत केलं आहे, बऱ्याच वेळा चुका झाल्या ह्याच्यात. ओके. आणि मग हे अशी छोटी कॅनव्हस आणून मग मी करायला आधी सुरुवात केली. आणि जसं जसं कॅनव्हसचा थोडा हात बसायला लागला तसं मग हळूहळू आता मी सगळं कॅनव्हसवरच ॲक्रेलिकनी करायला लागले. हे सगळे कॅनव्हस आहेत, हे सगळं कॅनव्हस आहे. आणि पिंट्रेस्टवरनं मी हे शोधून काढते माझी चित्र, मग ती दाखवते मिनाला आणि मग ती म्हणते हे करायला हरकत नाही, जमेल तुम्हाला. मग मी करत राहते. पिंट्रेस्ट म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावर खूप छान हे मिळतात. आणि आता त्यांच्याकडनं भरपूर मला सारख्या मेलमधनं चित्र येत असतात, त्यामुळे त्याच्यावरनं काढते. बरीच काढून झाल्यानंतर लक्षात आलं माझ्या असं की आता आपण एकच साईज करतो आहे. तर एक्झिबिशन मला कोणी मैत्रिणी म्हटलं एक्झिबिशन करतं म्हणजे मला जरा मोठी पाहिजे. मग डेअरिंग केलं, ॲमेझॉनवरनं थोडी मोठी मागवली तर ती एकदमच मोठी आली. त्यामुळे 2 मोठी एकदम पेंटिंग केली आहेत आयुष्यात. मी कधी असं करेन वाटलं नव्हतं, पण झाली माझ्या हातून ती. आणि ही मोठी पेंटिंग आहेत, पण त्याच्याआधी एक पहिली जी केली ती पण आपण दाखवली तर बरं. ही सगळी पेंटिंग मग मी साधारण एका साईजची आणली, ही केली. त्यात तुम्ही बघितलं असेल तर जास्त निसर्ग, पक्षी, प्राणी आणि घरं, अजून माणसांची काढायची नाही देखील. आणि हे थोडंसं मग पेंटिंग म्हटलं सगळं जुने मग आणि हे पण जुन्या मगचा उपयोग पेन पेन्सिल ठेवायला, डेकोरेट करायला. मग काहीच ही जी कागदावर काढली होती त्याला फक्त फ्रेम करून केलं.
कारण ती वॉटर कलरची आणि कागदावरची पहिली आहे सुरुवात काही, म्हणून त्याला जरा रेंज दिली. हे काय हे मी हे केले, म्हणजे माझा प्रवास 3 वर्षाचा माझा, बालवाडी ते आनंदवाडी माझा रंगीत प्रवास. हो त्या रंगीत प्रवासाबद्दल जे मी लिहून काढले त्याच्या छोट्याशा बुकलेट तयार केल्या. ओके. आणि या मी आता काही लोकांना वाचायला देते, काही ना घरी म्हणून ज्यांना हवं आहे त्यांना इंटरेस्ट आहे अशा लोकांना घरी देते मी त्याच्या. तुझे ते मोठे पेंटिंग हे पेंटिंग्स आता मोठी इथं 2च केलेत मी. एक ते सुद्धा तिने सांगितलं, एक आडवं करा एक उभं करा, म्हणजे तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह काय ते कळेल. मी म्हटलं दोन्ही आडवी करू, ती म्हणली नाही उभं का नाही करायचं. म्हटलं मला जमणार नाही. तर म्हणजे का नाही जमणार, पर्स्पेक्टिव्ह कळतो आपल्याला. म्हणून मग एक उभं केलं आणि एक आडवं केलं. ते माझ्याकडे एक जुनं पेंटिंग होतं त्याच्यावरनं केलं. quite big. It Quite. says size I think 4 feet by हो हो 3x4 असा आहे. 3 by 4 or something. 3x4 समथिंग तसा ते. आणि हा तसा ते फक्त उभा घेतला. आणि एक फॉल सीझनचं मला एक चित्र खूप आवडलं होतं हे. बसू. हे अगदी आवडीचं चित्र माझ्याकडे. फॉल सीझन माझा अतिशय आवडीचा. पहिल्यांदा अमेरिकेत गेले आणि त्याच्या म्हणजे फॉल सीझन हा प्रकार जेव्हा बघितला तेव्हा अक्षरशः वेडीच झाले होते. पण तेव्हा आपण कधी काढू असं वाटलं नव्हतं. पण फॉर्च्युनेटली मग इथं आता मला जमल्याने तो फॉल सीझनचं काढलं. Okay, तो फोटो घेतले होते का फॉल ते घेतले होते, पण त्याच्याबरोबर काय व्यक्ती असायच्या ना, मग मला ते काढता आलं नाही. कारण कधी माझ्याबरोबर किंवा कोण मिस्टर असले बाई मुलगी असली तर त्यांच्याबरोबर काढलेले होते. खूप फोटो काढले, म्हणजे माझ्याकडे फॉल सीझनचे खूप फोटो आहेत. पण ते छोटे असतात. पूर्वीच्या काळी एक 20-25 वर्षा वगैरे. त्यानंतर मात्र हे काढलं असं. नाईस, व्हेरी नाईस. असा माझा हा 3 वर्षाचा प्रवास आहे. आणि आनंदवाडी हा ताई आनंद भरला आहे. थँक यू फॉर शेअरिंग इट विथ अस. थँक्यू.